अब्दुल सत्तार यांच्या विरोधातील याचिकेवर दर आठवड्यामध्ये सुनावणी होणार आहे। सिल्लोड कोर्टाच्या न्यायाधीशांनी हे आदेश दिलेत। निवडणुकीच्या शपथपत्रामध्ये खोटी माहिती दिल्याचा सत्तारांवर आरोप आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये तापमान 39 अंश सेल्सिअसवर पोहोचलंय। सध्या तापमानात चढउतार सुरू आहे। आज पुन्हा तापमान वाढण्याची शक्यता आहे। 7 मे पर्यंत मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रामधील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आल्यामुळे तापमानात काही अंश घट झाल्याचं पाहायला मिळतंय। छत्रपती संभाजीनगरात महावितरणकडून अघोषित शटडाऊन सुरू करण्यात आले। पावसाळ्यामध्ये वीज सेवा देण्यासाठी महावितरणने देखभाल दुरुस्तीची कामं हाती घेतली आहेत। त्यासाठी दररोज 3 ते 5 तास वीज पुरवठा खंडित केला जातोय। त्यामुळे 3,60,000हून अधिक वीज ग्राहक उकाड्यानं हैराण झाले। छत्रपती संभाजीनगरातील 920 प्रकल्पांमध्ये केवळ 33% जलसाठा शिल्लक आहे। त्यामुळे पाणी टंचाई होण्याची शक्यता असल्यामुळे सर्वांना पावसाचे आता वेध लागलेत। या प्रकल्पांमधील पाणी पिण्यासाठी आणि शेतीसाठी वापरलं जातं। मात्र पाणी साठा कमी असल्यामुळे जिल्ह्यामध्ये 225 टँकरनं पाणी पुरवठा केला जातोय। छत्रपती संभाजीनगरमध्ये दारू पिऊन वाहन चालवणाऱ्यांवर वाहतूक विभागानं कारवाई सुरू केलेली आहे। या कारवाईमध्ये 33 वाहनधारकांचे परवाने रद्द करण्यात आले। अपघातांचं प्रमाण टाळण्यासाठी ही विशेष मोहीम राबवली जाते।